नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ICICI प्रुडेन्शियलच्या एका अशा म्युच्युअल फंड प्लॅनबद्दल बोलणार आहोत, ज्यात जर तुम्ही 5 वर्षाआधी फक्त 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते, तर तो 50,000 रुपयांचा अमाऊंट आज 1,42,664 रुपये बनले असते. आणि जर तुम्ही ICICI प्रुडेन्शियलच्या या म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये जर 3 वर्षाआधी फक्त 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते, तर तो 50,000 रुपयांचा अमाऊंट आज 1,04,833 रुपये बनले असते. आणि जर तुम्ही ICICI प्रुडेन्शियलच्या या म्युच्युअल फंड प्लॅनमध्ये जर 1 वर्षाआधी 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले असते, तर तो 50,000 रुपयांचा अमाऊंट आज 69,530 रुपये बनले असते. तर कोणता आहे हा ICICI प्रुडेन्शियलचा म्युच्युअल फंड प्लॅनची बेसिक इन्फॉर्मेशन आणि किती रुपये भरून किती रुपये मिळेल, ही सर्वची सर्व इन्फॉर्मेशन जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर चला आता सर्वप्रथम बघूया ICICI प्रुडेन्शियलच्या म्युच्युअल फंड प्लॅनचे नाव. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कवरी डायरेक्ट ग्रोथ प्लॅनबद्दल बोलणार आहोत. चला आता या फंडची काही बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर या फंडचा ऑल टाईम रिटर्न आहे 19.4%चा. या फंडचे लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 28%चे. या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 39.1%चे. आणि हा फंड रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ICICI बँक लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड अशा टोटल 81 कंपनीमध्ये हा फंड आपले पैसे इन्व्हेस्ट करतो. आणि या फंडचा NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू 417.45 रुपये आहे. फंडची रेटिंग 5 आहे. आणि या फंडचा फंड साईज 37,569.97 करोड रुपये आहे. म्हणजे लोकांनी 37,569.97 करोड रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आहे. आणि या फंडमध्ये मिनिमम 100 रुपयांची SIP स्टार्ट करता येते. तसेच या फंडमध्ये मिनिमम 1,000 रुपये लमसम इन्व्हेस्ट करता येते. आणि या फंडचा एक्सपेन्स रेशो 1.02%चा आहे. चला आता बघूया एक्झिट लोड. तर जर तुम्ही या फंडला 12 महिन्याच्या आत रिडीम केले, तर तुम्हाला 1%चा एक्झिट लोड चार्ज द्यावा लागेल. चला आता बोलूया टॅक्सबद्दल. तर जर तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर 1 वर्षाच्या आधीच फंडला रिडीम केले, तर तुमच्या रिटर्नवर 15% टॅक्स आकारला जाईल. आणि 1 वर्षानंतर रिडीम केले, तर तुम्हाला एका आर्थिक वर्षात 1,00,000 रुपयापेक्षा जास्त परताव्यावर 10% LTCG म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. चला आता बघूया ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हाऊस अँड इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हबद्दल. तर ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडची इंडियामध्ये रँक 3 आहे. आणि याचा टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे 6,44,724.04 करोड रुपये. चला आता बघूया या फंडचे कॅल्क्युलेशन. तर या फंडचे ऑल टाईम रिटर्न आहे 19.4%चे. लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 28%चे. आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 39.1%चे. तर आपण एक्सपेक्टेड रिटर्न रेट पर ॲनम 23% घेऊन कॅल्क्युलेशन करूया. तर चला आता बघूया, जर तुम्ही या फंडमध्ये फक्त एकदा 45,000 रुपये इन्व्हेस्ट केले, तर तुम्हाला किती रिटर्न मिळेल. तर जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 45,000 रुपये 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल, तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 3,11,668 रुपये. असे तुम्हाला टोटल
3,56,668 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 45,000 रुपये 20 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 27,81,928 रुपये. असे तुम्हाला टोटल 28,26,928 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 45,000 रुपये 25 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 79,13,666 रुपये. असे तुम्हाला टोटल 79,58,666 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 45,000 रुपये 30 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 2,23,61,079 रुपये. असे तुम्हाला टोटल 2,24,06,079 रुपये मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कवरी डायरेक्ट ग्रोथ प्लॅनची इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.